छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. छत्रपती शाहू महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. करवीर निवासिनी आई महालक्ष्मी अंबाबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आज कोल्हापूरमध्ये विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या लोकप्रिय आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी प्रकाश आंबेडकरजी, चंद्रकांत दादा पाटील, हसन मुश्रीफजी, माधुरीताई मिसाळ, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, धनंजय महाडिकजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागरजी, अमल महाडिकजी, राहुल आवाडेजी, शिवाजी पाटीलजी, अशोकराव मानेजी, कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री धीरज राठोड, राजेंद्र भारूड, डॉक्टर जाधव, मंचावरील आज खरोखर आमच्या सगळ्या विकास आपल्याला माहिती आहे देशाचे अंबाबाई मंदिर परिसर आणि आपल्या आणि मोठ्या प्रमाणात आता विश्वास आहे, कारण आपण हे मानतो की खऱ्या अर्थानं हे कोल्हापूर मला विश्वास आहे आज एक महत्वाचं संगीत केशवराव भोसले यांच्या नाट्यगृह या नाटकाचं आज खरं म्हणजे कोल्हापूरच्या दैदिप्यमान नाट्य या संस्थापक कागलच्या 9 ऑगस्ट 13 सुरू झालं.
याला सालापासून याचं नाव संगीत सूर्य केशवराव भोसले म्हणून दुर्दैवाने 2च वर्षापूर्वी या नावाला आग लागली. त्यावेळी म्हणजे आम्ही सगळेच या ठिकाणी होतो आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि मंत्रिमंडळात आम्हाला सर्वांना सांगितलं की कोल्हापूरचं वैभव हे नाट्यगृह आहे. कोल्हापूरकरांचं प्रेम या नाट्यगृहावर आहे आणि कोल्हापूरला कलारती किंवा कलापूर हे जे नाव मिळालं त्याच्यामुळे या नाट्यगृहाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्यामुळे याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ 25 कोटी रुपये हे त्या ठिकाणी आपण दिले. मी नगरपालिका आणि सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं रेस्टोरेशन त्याचं करण्यात आलेलं आहे. बाहेरचा भाग हा जुनाच आहे. त्याचं जे सौंदर्य आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. हेरिटेज व्हॅल्यू तशीच ठेवण्यात आली आहे आणि आतमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे या नाट्यगृहाने अनेक महान कलावंतांना या ठिकाणी बघितलं आणि संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, लोकनाट्य असेल, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा वेगवेगळ्या गोष्टी जो आपल्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा आहे त्या सगळ्या गोष्टी या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिल्या. खरं म्हणजे आमची नाट्य चळवळ असेल किंवा या ठिकाणी रंगभूमी असेल किंवा चित्रपट असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं म्हणजे आपल्या कोल्हापूरचं एक फार मोठं योगदान या ठिकाणी आहे. बाबूराव पेंटर आणि भाजी पेंढारकर यांनी कोल्हापूरला जी ओळख दिली आणि विशेषतः व्ही शांताराम यांचा देखील सुरुवातीचा जो सगळा काळ आहे तो या कोल्हापुरामध्येच त्या ठिकाणी गेला. पंडित विष्णू पलुस्कर, दिगंबर पलुस्कर, सुधीर उर्फ बाबूजी फडके, सुरेश वाडकर, बाबूराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे याच कोल्हापुरातले पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले आणि भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांची कर्मभूमी हेच कोल्हापूर शहर. त्यामुळे या कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं जे काही योगदान आहे ते कोणी विसरू शकत नाही. त्या काळामध्ये वन्समोर दिल्यानंतर 9 वेळा एकच नाट्यपद तेवढ्याच जोमानं तेवढ्याच ऊर्जेनं म्हणणारे जर कोणी असतील तर ते संगीत सूर्य केशवराव भोसले होते आणि त्यांच्या या विलक्षण गायकीमुळे एक प्रचंड अशा प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी लोकप्रियता ही प्राप्त झाली होती. संगीत महानफा या नाटकामध्ये बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जी जुगलबंदी होती ही खरं म्हणजे मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मनोरंजनाची ठेव आहे असं आपण सगळे समजतो. आणि म्हणूनच या ठिकाणी हे सभागृह कदाचित छोटं असेल, आता त्याचं काही अजून थोडं पार्किंगची व्यवस्था, थोडं विस्तारीकरण करण्याची मागणी आहे. पण मला असं वाटतं की याला इतिहास आणि वारसा जास्त आहे आणि मला असं वाटतं की एक प्रकारे कोल्हापूर तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक मानबिंदू म्हणून या
अशा प्रकारचं या ठिकाणी झालं त्याबद्दल मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो. त्याचवेळी CPR छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय मी मुश्रीफ साहेब आपलं विशेष अभिनंदन याकरता करेन की त्याचं जे हेरिटेज आहे त्या हेरिटेज स्ट्रक्चरचं रेस्टोरेशन हे अतिशय सुंदर झाले. कुठेही त्या हेरिटेजला बाधा न करता कदाचित जेव्हा ते बांधलं गेलं तेव्हा ते जेवढं सुंदर दिसत असेल आज त्यापेक्षा कदाचित तोसुंदर जास्त सुंदर हे CPR त्या ठिकाणी दिसत आहे. आणि निश्चितपणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आता सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा या CPRला प्राप्त झाल्या. त्याच्या ज्या वेगवेगळ्या इमारती होत्या त्या सगळ्या इमारतींचं रेस्टोरेशन झालंय. तिथले जे आपले ऑपरेशन थिएटर्स होते ते सगळे मॉड्युलर झाले. पहिल्यांदा एक अतिशय चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड हा देखील त्या ठिकाणी तयार झालेला आहे. सर्व प्रकारचे उपचार आज CPRच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. 8 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील, 30 मॉड्युलर बेडचा अपघात विभाग असेल, डायलिसिसची सुविधा असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये एक गुणात्मक बदल या ठिकाणी होतोय. खरं म्हणजे राज्याचं सगळं आरोग्यच कोल्हापूरकरांच्या हाती आहे. कारण आमचे आरोग्य मंत्री आंबेडकर साहेब कोल्हापूरचे आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब कोल्हापूरचे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चितपणे त्याचं सगळं श्रेय हे कोल्हापूरलाच आम्हाला द्यावं लागेल. आणि फार चांगल्या पद्धतीनं मगाशी जसं त्यांनी सांगितलं की आता शेंडा पार्कमध्ये देखील इतकं मोठं रुग्णालय आपण करतोय. 600 बेड सर्वोपचार रुग्णालय आहे, 250 बेड कर्करोगाचं रुग्णालय आहे, 250 बेड हे सुपर स्पेशालिटी आहे. कोल्हापूरला जसं छत्रपती शाहू राजांच्या महाराजांच्या जमान्यामध्ये या ठिकाणी त्या काळचं सर्वात चांगलं आरोग्याची व्यवस्था ही कोल्हापूरला उभी झाली होती त्याचकडे आता पुन्हा कोल्हापूर वाटचाल सुरू केलेली आहे. आणि अतिशय उत्तम अशा प्रकारची आरोग्य व्यवस्था या ठिकाणी कोल्हापूरमध्ये होते. यासोबत आज आपण आमच्या पोलिसांच्या वसाहतीचंही उद्घाटन केलं. मागच्या काळामध्ये आम्ही निर्णय केला की आमच्या पोलिसांना उत्तम घरं मिळाली पाहिजे. आपल्या राज्यामध्ये पोलिसांकरता शाहूकालीन घरं देखील होती की त्या काळात बांधलेल्या घरामध्ये पोलीस राहायचे. इतक्या जुन्या घरांमध्ये अतिशय वाईट परिस्थितीत मला आठवतं की चंद्रकांत दादा जेव्हा पालकमंत्री होते त्यावेळेस सगळ्या पालकमंत्र्यांना सांगितलं होतं की आपण पोलीस वसाहतीमध्ये जा. आणि दादा गेले आणि दादांनी तिथली परिस्थिती पाहिल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिपेअरचं काम केलं, निधी दिला, तिथे वेगवेगळ्या सोयी उभ्या केल्या. पण नवीन घरं बनवण्याची आवश्यकता होती आणि जवळपास या महाराष्ट्रामध्ये पोलिसांकरता 50,000 घरांचं आपण नियोजन केलं. आणि आज आपण पाहू शकतो कोल्हापूरची इमारत तर कोल्हापूर शहरातली सगळ्यात उंच इमारत आहे, 17 मजली इमारत तयार करण्यात आली आहे. आणि आमचा जो पोलीस कॉन्स्टेबल आहे त्यांनाही जे घर दिलेलं आहे त्या घराची रचना, त्याचं सगळं तिथे व्यवस्था, समोरचं सगळा दर्शनी भाग, सगळ्या गोष्टी. कारण जे पोलीस 24 तास आमच्याकरता राबतात त्यांना मात्र खोपट्यामध्ये राहण्याची व्यवस्था ही परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून सातत्याने हे काम आम्ही करतोय. मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळात शिवेंद्रबाबांच्या नेतृत्वात साताऱ्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि अतिशय सुंदर असं त्या ठिकाणी झालं. आज आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गृहसंकुलाचं आपण उद्घाटन केलं आहे त्याच्यामध्ये आपण जवळपास 204 सदनिका महाराणी ताराराणी पोलीस गृहसंकुलात आहेत. इचलकरंजीमध्ये 210 सदनिका आहेत आणि जवळपास 414 सदनिका या आमच्या पोलिसांकरता यामध्ये आपण उपलब्ध करून दिल्या आहेत.
यासोबत मला आनंद आहे की हॉकी स्टेडियम, कारण कोल्हापूरकर हे फुटबॉल, हॉकी आणि क्रिकेट या तिन्ही खेळाचे फॅन्स हे या कोल्हापूर तालीम तर आहेच, कुस्तीचं तर बाहेरच कोल्हापूर आहे, परंतु तालीमीच्या व्यतिरिक्त या ठिकाणी फुटबॉल, हॉकी प्रेमी आणि क्रिकेट आणि आज हे हॉकीचं स्टेडियम ज्याकरता खेलो इंडियाच्या माध्यमातून आपल्याला निधी मिळालेला आहे आणि कुठला निधी जर कमी पडला आंबेडकर साहेब तर काळजी करू नका, तो निधी देखील आपण उपलब्ध करून देऊ, चांगलं स्टेडियम या ठिकाणी बांधू. आणि नुकतंच मी शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी आम्ही कोल्हापूरला एक अतिशय सुंदर क्रिकेटचं स्टेडियम बांधण्याकरता जागा उपलब्ध करून दिली. छत्रपती संभाजीराजे आले होते आणि त्या ठिकाणी जी काही आपली संघटना आहे त्या संघटनेला आम्ही ते दिलेलं आहे. आणि आता बीसीसीआयला आम्ही विनंती करणार आहोत आणि बीसीसीआयच्या माध्यमातून देशातलं एक सुंदर आणि आधुनिक अशा प्रकारचं क्रिकेट स्टेडियम हे आम्ही या कोल्हापूरमध्ये बांधणार आहोत. मागच्या वेळी जेव्हा मी बाई आले होते त्यावेळेस चंद्रकांत दादांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याशी चर्चा देखील केली आणि मला विश्वास आहे की बीसीसीआयच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं स्टेडियम आपल्याला या ठिकाणी बांधता येईल. आता आम्ही बसलो होतो तर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले क्रिकेट झालं, हॉकी झालं, आता जरा फुटबॉलकडेही लक्ष द्या. निश्चितपणे फुटबॉल तर कोल्हापूरकरांचा आत्माच आहे. म्हणजे ज्यावेळेस फिफा चालू होतं एक मेसी तिकडे खेळत होता, अनेक मेसी इथे, हे देखील आम्ही या ठिकाणी बघितलं. त्यामुळे निश्चितपणे त्याच्याकडेही एक लक्ष देण्याचं काम आपण करू. आज या गोष्टीचाही आनंद आहे की एक प्रकल्प ज्याचा सातत्याने गेले 5-7 वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. मला आठवतं की ज्यावेळी कोल्हापूरमध्ये पूर आला आणि पुराच्या वेळी आम्ही आक्रोश बघितला. कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा जो आक्रोश होता, लोकांचं जे नुकसान होतं, त्यावेळी आम्ही निर्णय केला की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण ज्यावेळी तर लक्षात आलं की दरवर्षी आमच्याकडे पाऊस जास्त होतो, पुराची अवस्था होते आणि आता नागरिकांना इतकं की पुरापासून आपल्याला सहजपणे वाचता येईल असं नाही आहे. दर 3-4 वर्षांनी 5 वर्षांनी पूर येणारच आणि म्हणून त्यावेळी आम्ही एक पुराचं मॉडेलिंग केलं आणि मग हे जे काही पुराचं पाणी आहे या पुराच्या पाण्याचं मिटिगेशन करण्याकरता MRDP नावाची योजना तयार केली. मला हे सांगताना आता मी याचा आनंद मानतो, दुःख मानतो मला माहिती नाही, पण याची पहिली मान्यता कधी झाली, मी आणि अजितदादांनी 72 तासाचं जे सरकार होतं त्या 72 तासाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि मला आमचे PS होते प्रवीण परदेशी, ते म्हणाले की तो जो आपण MRDPचा प्रकल्प केला होता ती वर्ल्ड बँकेची टीम आली आहे, मग आता काय करायचं, आपलं सरकार ते विश्वासमत वगैरे झाल्यानंतर बैठक करायची की आता करायची. म्हटलं आताच करायची. आणि लगेच आम्ही बैठक केली आणि त्या बैठकीमध्ये या प्रकल्पाला आपण तत्वता मान्यता दिली. त्यानंतर काही काळ तो रखडला होता. पुन्हा सरकार आल्यानंतर आम्ही गेले 2-3 वर्ष सातत्याने प्रयत्न केला. विशेषतः या ठिकाणी आमचं जे मित्र आहे त्या मित्राच्या माध्यमातून अतिशय चांगला प्रयत्न शिवसागर साहेब या ठिकाणी झाला आणि त्या माध्यमातून आपण MRDPच्या प्रकल्पाला फायनली पूर्ण मान्यता दिली. हा प्रकल्पाच्या माध्यमातून केवळ कोल्हापूर आणि सांगली शहर नाही तर संपूर्ण कॅचमेंट एरिया जो आहे जिल्ह्यातला, या सगळ्या कॅचमेंट एरियाचं वर्किंग आम्ही करतो. एक जगातलं सगळ्यात चांगलं सिम्युलेशन मॉडेल हे तयार करण्यात आलं. किती पाऊस पडला तर कुठपर्यंत पाणी जातं आणि ते थांबवण्याकरता कसं पाणी आपल्याला डायव्हर्ट करावं लागेल अशा पद्धतीनं याचं सिम्युलेशन मॉडेल तयार केलं आणि त्या माध्यमातून आपण आता याला मान्यता दिली. याची कामं देखील सुरू केली आहे. एवढीच कामं याच्यामध्ये नाही आहेत तर कधी कधी याचा फायदा असा होतो
की जे पुराचं पाणी आहे हे पाणी इतकं जास्त आहे, जवळपास 60-70 TMC पाणी, त्यातलं 35-40 TMC पाणी आता डायव्हर्शन कॅनलने आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले जे काही दुष्काळी तालुके आहेत त्याच्यामुळे आणि मग त्या कॅनलच्या माध्यमातून उजनीपर्यंत आणि उजनीमधनं मराठवाड्यामध्ये हे पाणी आम्ही देणार आहोत. त्यामुळे पुढच्या काळामध्ये डबल फायदा आहे. एक तर पूर येणार नाही आणि पुराचं पाणी जे आहे त्याच्यामुळे कुठल्याही इंटरस्टेट वॉटर डिस्प्यूटमध्ये न पडता, कुठल्याही राज्याच्या पाण्याला हात न लावता केवळ मात्र पुराचं पाणी हे आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत आणि नंतर मराठवाड्याला देखील फायदा होणार आहे. आणि अतिशय चांगलं अशा पद्धतीचा हा प्रकल्प याची देखील आपण सुरुवात केली. आज राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळावर देखील महानगरपालिकेने चांगलं काम केलं आहे. त्याचंही एक प्रकारे लोकार्पण करण्याकरता आम्ही गेलो होतो. त्या ठिकाणी डॉक्टर आंबेडकर सभागृह झालेलं आहे आणि विशेषतः कोल्हापूरचा रंकाळा तलाव, या रंकाळा तलावामध्ये या ठिकाणी फवाऱ्याचं उद्घाटन आपण केलेलं आहे. वेगवेगळ्या पायाभूत सुविधांकरता खूप मोठ्या प्रमाणात 484 भुयारी गटार असेल, 17 किलोमीटर नाल्याची भिंती असतील, अशा अनेक गोष्टी आज या ठिकाणी आपण करतो. मला असं वाटतं की ही जी काही वेगवेगळी कामं आहेत ही कामं करत असताना आता देखील या ठिकाणी काही मागण्या झालेल्या आहेत. महानगरपालिकेने देखील एक निवेदन या ठिकाणी दिलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो, मी असेल, शिंदे साहेब असतील किंवा सुनेत्रा वहिनी असतील, आमचं सगळ्यांचं प्रेम कोल्हापूरवर आहे. पांढऱ्या तांदळावर पण आहे, पण कोल्हापूरवर जास्त आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अजितदादांचं तर विशेष प्रेम या कोल्हापूरवर होतं. आणि कोल्हापूरकर, तुम्ही तर आम्हाला असा आशीर्वाद दिलेला आहे की आता जर आम्ही तुमचं काम केलं नाही तर आमच्यासारखे करंटली कोणीच नाही. तुम्ही इतका भरभरून आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी दिला. त्यामुळे सगळ्या नेत्यांना सांगतो, काही काळजी करू नका. यापूर्वीही कधी कमी करू दिलं नाही, यापुढेही कोल्हापूरला कमी करू देणार नाही. पण यात एक गोष्ट नक्की आहे, मी पण जाता जाता एक बॉल टाकून देतो की हद्दवाढ करणं फार गरजेचं आहे. शहराचा विकास करायचा असेल आणि हे खरं आहे की हद्दीच्या बाहेरच्या लोकांच्या काही अडचणी आहेत, पण मी लोकप्रतिनिधींना सांगतो 100% त्यांच्या अडचणी सोडून 100% ज्या अडचणी आहेत त्या सोडून. आणि आपण हे जर केलं, आज बघा हायकोर्ट आलं, आता त्या हायकोर्टला शेंडा पार्कला 75 एकर जागा आपण देतोय. इतकी मोठी इमारत एका हायकोर्टमुळे या शहरात रोज 20-25 हजार लोक आहेत. त्यामुळे या शहराला अधिक सुनियोजित आपल्याला करायचं आहे. मागच्या काळामध्ये शेंडा पार्कला आपण जागा दिली, IT पार्क आपण अंमलवाडीच्या त्या ठिकाणी करतोय, आपण अतिशय सुंदर कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी करतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आज आपण या ठिकाणी करतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये आणि अंबाबाईच्या आशीर्वादानं निश्चितपणे या कोल्हापूर शहराकरता जो विचार आपण सगळ्यांनी केला असेल तो टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याकरता आम्ही पूर्ण या ठिकाणी प्रयत्न करू, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपले मनापासून आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.